आपण पाहत आहात BV महाराष्ट्र न्यूज, खबरबात महाराष्ट्राची। अवकाळी नुकसान भरपाई, पीक विमा व मका खरेदीची थकीत रक्कम तातडीने द्या। शेतकरी संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। नाशिक, रब्बी हंगामात झालेल्या अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अद्याप नुकसान भरपाई मिळालेली नाही। तसेच प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत मागील खरीप व चालू रब्बी हंगामातील पीक विम्याचे दावेही प्रलंबित असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत। या संदर्भात तातडीने कार्यवाही करावी अशी मागणी शेतकरी संघटनेच्या वतीने आज जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली। निवेदनात म्हटले आहे की नाशिक जिल्ह्यात गेल्या काही महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। मात्र शासनाकडून जाहीर करण्यात आलेली नुकसान भरपाई अद्याप शेतकरी बांधवांच्या खात्यात जमा झालेली नाही। तसेच प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत मागील खरीप व चालू रब्बी हंगामातील विमा दावे निकाली काढून विमा रक्कम तातडीने खात्यात जमा करावी अशी मागणी करण्यात आली आहे। याशिवाय आदिवासी विकास महामंडळामार्फत नाशिक जिल्ह्यातील विविध मका खरेदी केंद्रांवर मका विक्री केलेल्या शेतकऱ्यांची थकीत रक्कमही अद्याप जमा झालेली नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक तोटा सहन करावा लागत असून मानसिक त्रासालाही सामोरे जावे लागत आहे। दरम्यान आता खरीप हंगामाच्या पेरण्या सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांसमोर बियाणे व खत खरेदीचे मोठे संकट उभे ठाकले आहे। त्यामुळे नुकसान भरपाई, पीक विमा आणि मका खरेदीची थकीत रक्कम तातडीने वितरित करावी अशी मागणी शेतकरी संघटनेने केली आहे। शेतकरी आधीच नैसर्गिक संकटामुळे अडचणीत आहे। शासनाने नुकताच भरपाई, पीक विमा आणि मका खरेदीची थकीत रक्कम तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असे निवेदन शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अर्जुन तात्या बोराडे, जिल्हा संघटक विवेक सोनावणे, कळवण तालुका अध्यक्ष बाळासाहेब शेवाडे, स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब धुमाळ, गोकुळ वाघ, सतीश वाघ, प्रवीण सोनावणे, महेंद्र सोनावणे, भाऊसाहेब बेडीस, दिनकर सावकार, कचरू बागुल, भाऊसाहेब भंडारी, सोपान कडलक, विजय काकुडते, संतोष जाधव आदी शेतकरी संघटनेचे मोठ्या संख्येने उपस्थित होते। BV न्यूज महाराष्ट्रासाठी विनायक इनामदार, संपादक।